26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि हा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहानं खरं तर साजरा करत असतो। पण यंदा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एक मोठा निर्णय झालाय आणि या निर्णयामध्ये असं सांगण्यात आलंय की या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणत्याही खाजगी आणि सरकारी शाळांना आता सुट्टी नसणार नाहीये, तर उलट या दिवशी देशभक्तीपर विविध उपक्रमांचं आयोजन करावं असे निर्देश खरं तर सर्व शाळांना देण्यात आले। 26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते। सकाळी शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते। मात्र इथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाहीये। महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला। विद्यार्थ्यांना सुट्टीऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय विभागाने दिले आहेत। यामुळे यापूर्वीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी ही मिळणार नाहीये। याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे। शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केलंय आणि खासगी शाळांना प्रजासत्ताक दिनी याचबरोबर सरकारी शाळांना दिवसभर देशभक्तीपर थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे निर्देश दिलेत। 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली संस्कृती आणि देशाचं भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे आणि त्यामुळेच 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या, सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये आता कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे। या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत याची यादी सुद्धा दिली आहे। ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध, क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शनाचा समावेश करण्यात आलाय। हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत असंही म्हटलंय। जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाची अंमलबजावणी करावी आता लागणार आहे।